हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. आज मी एक रेसिपी करणार आहे चण्यांची. चणा मसाला माझ्या वाटणामध्ये करणार आहे. पण मी अगोदर तुमच्याशी एक बोलणार आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडत नाही आहे का? तुम्ही माझे काही जास्त व्हिडिओ बघत नाहीत. आणि रेसिपीचे व्हिडिओ टाकणे एक कारण आहे की लोकांना असं वाटतं की मी जेवण बरोबर बनवत नाही किंवा काही, किंवा माझा नवरा मला खूप असं बोलायचा, तुला जेवण करता येत नाही असं. तर तुमच्यापर्यंत मी पोचवते. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, चांगलं करते जेवण की मी नाही करत, भाजी कशी करते, तर मला तुमच्याशी मी शेअर करते. आणि अजून भरपूर मला शेअर काही करायचं आहे. पण जर कमेंट केलं तर मी शेअर करेन, नाहीतर उगाच आपलं तोंडाची हवा घालवणं हे बरं वाटत नाही. म्हणजे ऐकतील देतील सोडून, हे नको आहे मला. जर माझं कोणी ऐकून घेणारं असेल किंवा त्यांना जर खरंच वाटत असेल की हिचं काहीतरी आपण दुःख हलकं करावं, तर मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेन. आता आपण रेसिपीला हे करूया. भाजीची तयारी तर केलेलीच आहे, ते मी तुम्हाला दाखवते. कढई गरम करायला ठेवते. वाटाणे चणे मी उकडवून घेतलेत आणि वांगा आणि बटाटा चिरून ठेवला आहे. आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत त्याच्यामध्ये. हे सगळं तयारी करते. जेव्हा काय काय टाकायचं ते मी तुम्हाला दाखवून देते. आवडल्यास तर लाईक करा. आणि मी सांगितलं आहे तर आपण छानशी असं लग्न कार्यक्रमामध्ये करतात ना भाजी, असंच वांगा बटाट्याची आपण भाजी करणार आहोत. वांगा टाकणार आहे त्याच्यामध्ये मी. चणे होते भिजवलेले, म्हटलं आपण संपून टाकूया, नाही तर त्यांना कसं या गरमीतून आहे ना लगेच चिकटपणा येतो आणि फ्रीजमध्ये पण जास्त दिवस ठेवणं बरं नाही वाटत. पण म्हटलं आपण भाजी करूया. आज तुमच्याशी पण शेअर करते मी वाटणातले चणा बटाट्याची भाजी. 2 पळी तेल टाकलं मी. त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी आपण मोहरी. हे बघा. आणि टाकणार जिरं. जिरं तडतडलं की आपण हे मोहरी तडतडली की जिरं टाकूया. जिरं टाकून झाल्याच्या नंतर कांदा टाकणार आहोत. तर मी टाकते जिरं. त्याच्यामध्ये टाकते हा कांदा चिरलेला. टॅमॅटो नंतर टाकणार आहे, कारण की ते लवकर पाणी सुकत नाही ना, म्हणून मोठं मी हाताने चिरून घेतलं आहे, चॉपर नाही केला आहे. आणि त्याच्यामध्ये मी टाकते ही आलं लसणाची पेस्ट. मी कुटून घेतले ते. हे बघा, खलबत्त्यामध्ये कुटूनच ठेवले होते. आलं लसूण हे टाकते. भाजून घेऊया आपण. थोडंसं मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये, म्हणजे कांदा लवकर सोनेरी कलर देईल. मिठाची फुल बरणी भरले, त्याच्यामुळे मी वाटीत काढून ठेवलं अर्धं राहिलेलं. हे बघा, कांदा चांगला गोल्डन होत आला आहे. आता मी गॅस स्लो करते. त्याच्यामध्ये मसाले टाकते. हे बघा, पाव चमचा मी टाकते हळद. 1 चमचा टाकते लाल मसाला. आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकते. अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकला. आणि हे सगळे मसाले भाजून घेते. मग त्याच्यामध्ये मी वाटण टाकते. हे बघा, चांगलं भाजलं आहे. आता हे एवढं वाटण आहे ते टाकून ठेवते. त्याच्यामध्ये ते पण भाजून घेते चांगलं, त्याला तेल सुटेपर्यंत. मी 8 दिवसाचं वाटण करून ठेवलं आहे. त्याच्यामध्ये टाकायला 1 वाटी फक्त काढून ठेवलं बाहेर. तर पटकन भाजी कुठली करता येते. एखादं कडताने भिजवला तर आपल्याला ह्या वाटणामध्ये लगेच टाकता येतं. हे बघा, मसाला चांगला भाजून घेतला आहे मी. तर त्याच्यामध्ये टाकते हे वांगी आणि बटाटा. वांगा बटाटा टाकून घेते. आणि हे उकडलेले चणे. हे बघा,
हे सगळं टाकून घेतलं. गॅस फास्ट करते. मसाला परतून झाला आहे. त्याच्यामध्ये टाकते हे उकडलेले चणे. जास्त नाही उकडवलेले, 2-3 शिट्याच घेतल्यात कारण भाजीमध्ये शिजणारच आहे ना ते, म्हणून म्हटलं. त्याच्यानंतर आपण टाकणार टमॅटो वरूनच टाकला आहे कारण की ते कांदा बटाटे वांगा बटाटेसोबत शिजून जाईल. तर आता त्याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घेणार आहोत. आणि मसाल्याच्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे काढून, चण्याचंच पाणी येते. हे चण्याचे उकडलेले पाणी आहे, तोच घालायचं आहे आपल्याला. हे बघा, त्याच्यामध्ये मी ओतून ठेवलं होतं म्हणजे तो धुवून पण निघेल ना. आता आपण शिजायची वाट बघूया. याच्यामध्ये आपण बघा चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. मग अशी थोडंसं टाकलं होतं आणि आता थोडं टाकते. आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवते ताट. हे बघा, मस्त उकळी येते आणि लवकर होतं, वेळ जात नाही. बघा मी पाणी ठेवलं आहे ताटावर, उकळी येते मस्त. असं शिजलं पाहिजे ते, आणि असं मोठा टमाटर दिसला पाहिजे त्याच्यात बारीक, म्हणून त्याच्यासाठी चॉपर नाही केलं. म्हटलं वरून टाकूया आपण की चांगलं दिसेल. याचं आपल्याला पाणी आटवायचं आहे. अजून थोडंसं पाणी आटवायचं. पुन्हा झाकण ठेवूया. आता बघूया आपण ह्याच्यातलं बटाटा शिजले का. थोडंसं बटाटा शिजायचं आहे, पण या ताटावरचं पण गरम पाणी आहे ना ह्याच्यात टाकणार आहे मी. हे बघा, नाही असंच झाकण ठेवून शिजवणार आहे म्हणजे बटाटा अजून थोडंसं शिजायचं आहे तर लवकर शिजेल. झाकण काढूया. सगळा मसाला लागला बा ताटाला. वांग्याच्या ते बिया बाहेर पडल्या. शिजला बटाटा. थोडं अजून पाणी आटलं की झाली आपली भाजी तयार. दोन तुकडे होत आहेत त्याचे, म्हणजे शिजले आहे तो चांगला. आणि गरम गरम हात लावायला तर होत नाही आहे. आता आपण याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकणार आहोत. हे बघा, गावठी कोथिंबीर भेटली नाही काल मला, ही जम्बू कोथिंबीर भेटली, मोठी मोठी. चायना काय बोलतात त्याला, चायनीज कोथिंबीर. बघा, चणा मसाला भाजी कशी वाटली ती मला नक्की सांगा कमेंट करून. आणि तुमचं जर कमेंट आलं मला तरच मी माझं पुढचं सांगेन तुम्हाला. तर मी तुमची वाट बघते. आतापर्यंत एवढंच होतं. बघा भाजी झाली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत. छान भाजी झाली बघा. तुम्ही पण करा, आवडेल तुम्हाला खायला. दुपारच्या वेळेला पण करा, संध्याकाळच्या वेळेला करा. ह्याच्यासोबत जर तांदळाची भाकरी असती ना तर खूप छान लागलं असतं, कारण की मुलांना कंटाळा येतो तांदळाची भाकरी खायला. पण चपातीसोबत पण चांगली लागते, भातासोबत पण चांगलं लागेल. या जेवायला आमच्याकडं चणा मसाला भाजी खायला. बाय बाय.